ह्या भूमीत स्थानिक भुरग्यांच्या व्यवसायात काम करपाची इच्छा आसा अशे व्यवसायात उद्योग हांगा येणे गरज आसा आणि ह्याच भुमिकेचो इन्व्हेस्टमेंट प्रमोशन पॉलिसी फॉर्म्युलेट जाली नोटिफाय जाली इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड जालो आणि त्या बोर्डाच्या आधाराचेर आम्ही गेली साधारण गेले 5-6 महिने अनेक प्रकल्पांक मान्यताय दिल्ली आसा टिका कितली जाली तरी सुद्धा हे प्रकल्प जेका मान्यता दिल्ली आसा तातूंतले बहुतांश प्रकल्प हे मार्गार लागलेले आसा आणि ताची उपलब्धी येणाऱ्या वर्षभरात निश्चित दिसतली स्पीकर सर विधानसभेतली म्हाका याद आयली कारण गेले काही दीस हांव विधानसभेतूच आसा आणि त्यामुळे बरें जाल्लें भाशण खंय उरलें आणि हांव उत्स्फूर्तपणे दुसऱ्याच विशया कडेन पावलो गेले 3 आठवडे विधानसभेतूच आसले आणि त्यामुळे विविध तरांचे शैक्षणिक क्षेत्रातील असतात क्रीडा क्षेत्रात असतात सामाजिक क्षेत्रात असतात शासनान कशे आघाडी घेतल्या ह्या गोष्टींचो उल्लेख जाल्लो पूण म्हाका दिसता तुम्ही सगळे जाण ह्या सरकारची कितें घोषणा आसा हेच्या संदर्भात आयकपाची तुमकां सगळ्यांक आसूंक आसतली आणि त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या ह्या शुभ मुहूर्ताचेर ह्या सरकाराकडे येणाऱ्या काळात नोकरी निर्मितीचो ध्यास आसा नोकरी निर्मितीचें स्वप्न आसा आणि बेगिनात बेगीन जो ह्या राज्यांतून ब्रेन जायत भायर वचणारे जे भुरगे आसात तांकां फुगोवपाचो किंबहुना जे भायर गेल्ले आसात तांकां गोव्यान हाडपाचो प्रयत्न ह्या क्षेत्रांतसून ह्या दोनूय क्षेत्रांतसून आमी करतात हे करपाचें ठरयिल्लें आसा हेचें अभिवचन आज आमकां केलो म्हयनोभर एका विशयान गोंयची वर्तमानपत्रां आनी मिडिया दररोज तांकां खाद्य मेळटा 3 वर्सां पयलीं निवडलें हे सरकार हे ऑल्टरनेट सरकार आसचें ह्या भुमिकेतून गोंयच्या जनतेन आमकां निवडून दिले तुम्ही एक स्वच्छ प्रशासन दियात तुम्ही एक पारदर्शक प्रशासन दियात तुम्ही भ्रष्टाचार मुक्त शासन दियात अशा आशेन अपेक्षेन आणि अशा सूचनेन आमकां सत्य हाडलें म्हाका सांगपाक आनंद आनी अभिमान दिसता की गेल्या 3 वर्सांच्या काळात आमच्या खंयच्याच मंत्र्याचेर भ्रष्टाचाराचो आरोप आयलो पूण जनतेची अपेक्षा आसली की तुम्ही बरे स्वच्छ रावतात पूण जाणे भ्रष्टाचार केला तो भ्रष्टाचार सोडून काडणे गरज आसा मित्रांनो ह्यो गोष्टी खरेच करणे आवश्यक असते त्या बाबतीत आमी थोडे फाटीं उरले पूण नियतीन काही गोष्टी ठरयल्यो आणि जायका प्रकारे लुईस बर्गर ह्या माध्यमातून काही गोष्टी अमेरिकन कोर्टान आयल्यो अमेरिकन कोर्टान दिले निर्णय त्या निर्णय हे वैवैध असले लुईस बर्गर कंपनी आपली केस कंपाऊंड करपा खातीर फाईन सुद्धा फारीक केली आणि इतली गोष्ट जाल्यार गोंय सरकार कशें पावतलें म्हाका पयलोच मिडियान विचारलेल्या प्रश्नाक हांवें रिएक्शन दिल्लें म्हाका आठवता की हांव ही केस सीबीआय दितलो हांवें इतल्याच खातीर म्हणटलें की सीबीआयचे हात ल्हान आसतात गोंयचे पुलीस गोंय राज्य हे ल्हान आसा आणि त्यामुळे अमेरिकन US कोर्टा पर्यंत आमचे पुलीस कितपत पावतले ह्या भावनेतून हांवें त्या वेळार हें रिएक्शन दिलें पूण सीबीआय दिवपा खातीर सुद्धा काही गोष्टी आणि प्रिलिमिनरी रिपोर्ट्स कडे गरज आसली आणि ह्या भावनेतून हांवें तेन्ना पुलिशेकडे क्रायम ब्रँचची ही केस दिली त्या वेळार म्हाका सांगपाक खूब आनंद दिसता तुमकां सगळ्यांक खबर आसा की आमच्या क्रायम ब्रँचीन ही केस क्रॅक केली ताचे मुळाशी गेले आणि जे संबंधित आसात त्यांच्या फाटल्यान चौकशीचो ससेमिरो लागलो भवितव्य 17 तारीखला ठरला कोणाचे तरी भवितव्य 19 तारीखला ठरला असे मंत्र्याचे मंत्रे वर्तमानपत्रांनी छापून येतात याचे आम्ही सगळे साक्षीदार असतात आणि दर दिवसा वर्तमानपत्र घेऊन आम्ही नवीन बातमीच्या शोधात असतात
आरोप करतात की राजकीय वेंडेटा राजकीय इप्सित साध्य करण्यासाठी हे सरकार करतात. अहो सगळ्यांच्या समक्ष सगळ्या जनतेच्या समक्ष तुमच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी संदेश सांगू इच्छितो की ह्या गोष्टी वस्तूच राजकीय बंद होवाचे ना. हवे पोलिसांकडे केस दिल्यानंतर त्याचा पाठपुरावा करू. पण पोलिसांनी ह्या गोष्टी इतक्या उत्कृष्ट काम केला कारण जनतेची इच्छा असते, जनतेचा आग्रह असतो. पण ह्या आग्रहातून जनतेच्या इच्छे खातीर असा कदाचित गोवा पोलिसांचे काम हे वाखाणण्यासारखे असतात. ज्या गोष्टीच्या जनतेने इच्छा असते की निवडून आमदार व्हा, मंत्री व्हा, मुख्यमंत्री व्हा आणि ह्या अशा मुख्यमंत्र्याने गावगिरीर तुम्ही किती भ्रष्टाचार करतो तुका माफ काही लोक तुझ्यासमोर वागावला तुझे कोण काही तो केस घालू शकला असं समज असतो तो ह्या केसीतून ह्या घटनेतून दूर जात असतो. कोणत्या जनते आणि कोणत्या राजकारण्यांनी होय संकेत असा कायद्यासमोर सगळे समान सत्तेत असताना सत्तेचा गैरवापर केला जर कायद्याचो फसाको तुका केन्नाय मिळू शकता. आणि म्हणूनच आम्ही पाहता की आईच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्ताचे नाव सांगतात की जे कोणी भ्रष्टाचार केले असतात जेणे दगाबाजी केली असतात ताणे कितके दबाव हाडले कितके प्रेशर हाडले तरी हे सरकार हालचे ना. सरकार मान सकल हालचे ना. सरकार दोन पावला फाटी सरते. पण राजकीय फायदा मिळवण्या खातीर उगाच निरपराध मनशाचे कसलोच आरोप जावचो ना किंवा निरपराध मनशाची बदनामी जावची ना हाची आम्ही काळजी घेतो. मित्रांनो गेली 3 वर्षां मायनिंग गव्हर्नमेंट असते. मायनिंगचे रेंटेड बेन आयल्यामुळे अनेक प्रकारे ह्या सरकाराक धक्के बसले. वर्षभरात येणारा 1200, 1300, 1400 रुपये हजार कोटींचो 1000 ते 1400 कोटींचो रेव्हेन्यू कमी झालो. हजारो भुरग्यांच्यो नोकऱ्यो गेल्यो. हजारांचे व्यवसाय बसतले. शासनान पूर्ण ताकदीन हेच्या फाटल्यान उबे रावले आणि शासनान ठरयले की बेगिनात बेगीन हातूंतसून जनतेक मुक्त करूंक जाय. आपल्यापर्यंत जे कितें आर्थिक सहाय्य जाता हे दिवपाचो प्रयत्न आमी केलो. त्याच्या संख्यार वचना विधानसभेत त्याचो खूप उहापोह जाल्लो आसा. हे सगळे करता असताना कर्जाच्या वजा सगळे असताना वन टाइम सेटलमेंट योजना सुद्धा करून बँकाच्या गळी उतरले. पण इतके करून विषय जबाबदारी समान असते. जे नोकऱ्यांतून बाहेर पडलेले एका नोकऱ्याची गरज असते आणि म्हणून हे काही व्यवसाय सुरू करणं आवश्यक असते. काही जण आरोप करतात की मायनिंग जर स्वतः सरकारने सुरू केले जाल्यार इतको फायदो जावपाचो. ही आकडेवारी सांगप खूप सोपी असता. पण गोव्या खातीर प्राधान्य जे असते ते बेगिनात बेगीन मायनिंग सुरू करपाचे. जेतूनसून जे नोकऱ्यांतून भायर पडले किंवा पडत असतात ते बेगीन जाग्यार पडचे. रोजगाराच्यो संधी परत उपलब्ध जावच्यो. सरकारची इकॉनॉमी सुदरोवचो हो तर विषय असलो पण नोकऱ्यो निर्मिती हो प्रधान प्राधान्य असते. आणि त्याच भावनेतून ज्या महिन्यांकडे इन्फ्रास्ट्रक्चर असतो ज्याची पूर्ण तयारी असते सरकारचे थोडे नुकसान बसून सुद्धा आम्ही रिन्युअल केले. रिन्युअल करण्याचा केवळ हेतू असतो. रिन्युअल केल्यामुळे आमची अपेक्षा असा की इंटरनॅशनल मार्केट स्नेह असून सुद्धा मायन ओनर्सांनी बेगिनात बेगीन मायन सुरू करतो. म्हाका ह्या दिसा वेदांताचो उल्लेख केल्याशिवाय जायना. गोंयच्या मुख्यमंत्र्यान ऑक्टोबर 2015 पर्यंत मायन सुरू करच्यो अशें म्हटलेलें. वेदांता 2 पावलां फुडें वचून ऑगस्ट
वेदांताची ही भूमिका म्हाका खूब आधार आणि प्रोत्साहन दिवन गेली। हांव आवाज करता मागीच्या महिन्यांत ह्या माध्यमांतसून की वेदांताचें हें उदाहरण घेवन मार्केटांत दर ना ओवराक हो सगळ्याच्याच ओवराक भितर वेदांताक एक्सक्लूड केल्लो ना आणि त्यामुळे भले फाटल्या सारखें उत्पन्न न मेळा फाटल्या सारको फायदो न मेळा पण राज्याच्या हिताच्या दृश्टीन सरकारा बरोबर रावपाची जबाबदारी सगळ्या मायनसाची आसा हे आज हांव ह्या व्यासपीठा वयल्यान सांगता। सरकारचे हेत पळोवपाची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची आसता, ती ल्हान भुरग्यापासून ती जाणट्यापर्यंत जास्ती आसता आणि माय ओनर्स ताका एक्सेप्शन आसूं शकना। आज ह्या व्यासपीठाच्या माध्यमांतसून तुमच्या सगळ्यांच्या माध्यमांतसून हांव माय ओनर्सांक आवाहन करता आसतना सगळ्या गोंयच्या जनतेक आवाहन करता की एक राज्य सुजलाम सुफलाम करतलो एक मुख्यमंत्री करूं शकना, केवळ मंत्रिमंडळ 40 आमदार करूं शकना। आमच्या प्रत्येकाचे सहकार्य प्रत्येकाचा सहभाग हो तितकोच महत्वाचो आसता। शाळेत वचणारा विद्यार्थी आसत, शाळेत रावणारा शेतकरी आसत किंवा कोर्टात वावरणारा वकील आसत, हॉस्पिटलात वावरणारा डॉक्टर आसत, आमची सगळ्यांची जबाबदारी आसा आणि त्यामुळे ह्या राज्याच्या हिताच्या दृष्टीन आम्ही सगळेजण वावरपाचो संकल्प ह्या स्वातंत्र्य दिनानिमित्त करूया। तुमकां सगळ्यांक शुभेच्छा दिता। देव बरें करूं। गोवानी मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्री श्री लक्ष्मीकांत पासेकरजी, डेप्युटी कलेक्टर आणि एसडीओ फोंडेचे श्री जॉन्सन बेरी फर्नांडीस हांका राज्य पुरस्कारान सन्मानित करतात। अंदू वर्षाच्या बऱ्या सेवे खातीर फावो जाल्ले राष्ट्रपती पदकाचे प्रेसिडेंट फायर सर्व्हिस मेडलचे मानकरी जावन आसात सब ऑफिसर श्री अर्जुन शंकर परब। आपल्या 34 वर्षाचे कारकिर्दीत शिस्तबद्ध, कष्टाळू, प्रामाणिक, तेच भशेन खुशालकायेन आपल्या जिवाची पर्वा करिनासतना कर्तव्य करीत पावोवपी अधिकारी म्हूण तांणी नामना जोडल्या। 2002 वर्सा तांकां गोंय राज्य मुख्यमंत्री पदक फावो जाल्लें, तेच भशेन कितलेशेच फावटी तांकां बऱ्या वावराची सरकार आनी समाजान तोखणाय केल्या। आयच्या पवित्र दबाज्यान प्रेसिडेंट फायर सर्व्हिस मेडल फॉर मेरिटोरियस सर्व्हिसचे मानकरी सब ऑफिसर श्री अर्जुन शंकर परब हांकां फावो जाल्लें भोवमानाचें पदक गोंयचे भोवमान मुख्यमंत्री श्री लक्ष्मीकांत पासेकरजी तांकां भेटोवन तांचो भोवमान करतात। सब ऑफिसर अर्जुन शंकर परब। राष्ट्रपती पदकाचे फुडले मानकरी जावन आसात लिडिंग फायर फायटर श्री भालचंद्र वेळी। आपल्या 35 वर्षाचे प्रदीर्घ सेवेत अग्निशामक आणि आपत्कालीन सेवा संचालनात काम करताना आपल्या कामात प्रामाणिकपणा, जिद्दीन, विश्वासान आणि कष्ट घेऊन केल्लें काम करीत पावोवपी कर्मचारी म्हूण तांणी नामना जोडल्या। ताचे पयलीं 2006 वर्सा तांकां राज्य मुख्यमंत्री पदकय फावो जाल्लें। आयच्या पवित्र दिसाचो मंगल योग साधून लिडिंग फायर फायटर श्री भालचंद्र वेळी हांकां फावो जाल्लें राष्ट्रपती पदक भेटोवन गोंयचे भोवमानचे मुख्यमंत्री तांचो भोवमान करतात। प्रेसिडेंट फायर सर्व्हिस मेडल या राष्ट्रपती पदकाचे फुडले मानकरी जावन आसात ड्रायव्हर ऑपरेटर श्री रामा दामोदर नायक। आपल्या 36 वर्षांच्या कार्यकाळात उजो पालोवपी आणि आपत्कालीन सेवा संचालनात आपल्या बऱ्या वावरात प्रामाणिक आणि कष्टाळू वृत्ती आपले कर्तव्य आणि करीत पावयला। बरे काम, तंत्रज्ञानाची जोड आणि कर्तव्य तत्परता अशा साबार गुणांनी परिपूर्ण असे व्यक्तिमत्व। आयच्या मंगल दिसाचो योग साधून प्रेसिडेंट फायर सर्व्हिस मेडल फॉर मेरिटोरियस सर्व्हिसच्या बऱ्या सेवे खातीर फावो जाल्ल्या राष्ट्रपती पदकाच्या ह्या पवित्र दबाज्यात बालभवनच्या विद्यार्थ्यां वांगडा सावधान स्थितीत उबे रावन राष्ट्रगीताच्या सुरांनी एक मोठाचो सूर करूया।